श्री स्वामी समर्थ. आजचा आपला विषय आहे स्वामी सेवा केल्यावर उलट त्रास का वाढतो, संकट का वाढतात. श्री स्वामी समर्थ. आजचा विषय खूप महत्त्वाचा आहे. खूप लोक मला मेसेज करतात आणि म्हणतात, आम्ही स्वामींची सेवा सुरू केली, नामस्मरण सुरू केले, पारायण सुरू केले, पण उलट आमच्या आयुष्यात संकट वाढत आहे, घरात वाद वाढत आहेत, आर्थिक अडचणी येत आहेत, मन अशांत होत आहे. मग प्रश्न पडतो, स्वामींची सेवा करताना त्रास का वाढतो. या व्हिडिओमध्ये आपण ह्याच मागचे खरे आध्यात्मिक कारण जाणून घेणार आहोत, म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आपल्या आयुष्यात जे काही घडते ते पूर्वजन्म आणि या जन्मातील कर्मामुळे घडते. जेव्हा आपण स्वामींची सेवा सुरू करतो, नामस्मरण करतो, पारायण करतो, भक्ती करतो, तेव्हा स्वामी आपल्यावर कृपा करून आपले जुने कर्म जलद गतीने संपवायला सुरुवात करतात. म्हणजे जे दुःख आपल्याला 10 वर्षात भोगायचे होते ते स्वामी कधीकधी 1-2 वर्षात संपवतात. म्हणून सुरुवातीला संकटे जास्त वाटतात, पण लक्षात ठेवा, हे संकट आपल्याला नष्ट करण्यासाठी नाही तर मुक्त करण्यासाठी असतात. स्वामी भक्तांनो, भक्तीच्या मार्गावर एक गोष्ट नक्की होते, ती म्हणजे श्रद्धेची परीक्षा. जेव्हा आपण सेवा सुरू करतो तेव्हा कधीकधी परिस्थिती कठीण होते. तर का? कारण स्वामी म्हणतात, हा भक्त खरोखर माझ्यावर विश्वास ठेवतो का, की फक्त काम पूर्ण होण्यासाठी भक्ती करतो. म्हणून काही वेळा स्वामी आपली श्रद्धा मजबूत करण्यासाठी परीक्षा घेतात. जो भक्त त्यावेळी नाम सोडत नाही त्याला स्वामी नक्कीच मोठे फळ देतात. जेव्हा आपण स्वामींची सेवा सुरू करतो तेव्हा आपल्या आयुष्यात सकारात्मक ऊर्जा वाढते, पण जिथे प्रकाश येतो तिथे अंधार नष्ट होतो. म्हणून काही वेळा नकारात्मक शक्ती किंवा वाईट शक्ती आपल्याला त्रास देण्याचा प्रयत्न करतात. म्हणूनच काही लोकांना घरात वाद होतात, मन अस्वस्थ होते, कामात अडथळे येतात. पण घाबरायचे नाही, कारण स्वामींच्या नामापेक्षा मोठी शक्ती नाही आहे. सुरुवातीला स्वामी सेवा करताना मन खूप विचलित होते. तर का? कारण मनाला जुनी सवय असते, आळस, राग, चिंता. जेव्हा आपण नामस्मरण सुरू करतो तेव्हा मनाला नवी सवय लागावी लागते. म्हणून सुरुवातीला कंटाळा येतो, अडथळे येतात, मन भटकते. पण जो भक्त सातत्य ठेवतो त्याच्या आयुष्यात नंतर शांती आणि चमत्कारिक बदल होतात. जर तुम्ही स्वामींची सेवा करत असाल आणि सध्या आयुष्यात त्रास वाढले आहेत, तर एक गोष्ट लक्षात ठेवा, ही स्वामींची कृपा असू शकते. कारण स्वामी आपल्याला आपल्या आयुष्यात वाईट कर्म आणि अडथळे काढून टाकत असतात. म्हणून कधी नामस्मरण सोडू नका, सेवा बंद करू नका, श्रद्धा कमी करू नका. कारण जेव्हा अंधार जास्त होतो तेव्हा समजा की सूर्योदय जवळ आहे. जर तुम्हालाही स्वामी सेवा करताना असा अनुभव आला तर खाली कमेंटमध्ये नक्की लिहा, श्री स्वामी समर्थ. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त स्वामी भक्तांपर्यंत पोहोचवा. लाईक आणि शेअर नक्की करा. आणि स्वामी सेवा, पारायण आणि आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. शेवटी एवढंच सांगेल की स्वामी नाम सोडू नका. कारण की ह्या कलियुगामध्ये स्वामींचे नाव असे आहे की जो स्वामींचं नाम आपल्याला तारून नेणार आहे. जो सतत स्वामी नाम घेत असतो, स्वामी त्याच्या असंख्य अडचणी दूर करत असतात. भक्तीच्या मार्गावर एक गोष्ट नक्की घडते, ती म्हणजे श्रद्धेची परीक्षा. आपण सेवा सुरू करतो आणि लगेच सगळे ठीक व्हावे अशी आपली अपेक्षा असते, पण कधीकधी परिस्थिती उलटी होऊन जाते. का? कारण स्वामी पाहतात, हा भक्त खरा माझ्यावर विश्वास ठेवतो का, की फक्त काम होईपर्यंत. म्हणून काही वेळा स्वामी आपली परीक्षा घेतात. जो भक्त त्यावेळी नामस्मरण कधीच सोडत नाही त्याला स्वामी स्वतः सोडत नाही. जेव्हा आपण भक्ती सुरू करतो तेव्हा आपल्या आयुष्यात सकारात्मक ऊर्जा वाढते, हे तर नक्कीच आहे. आता मनाची शुद्धता. स्वामी सेवा म्हणजे फक्त पूजा नाही, ती मन शुद्ध करण्याची प्रक्रिया आहे. आपल्या मनात अनेक गोष्टी असतात, जसं की मत्सर, अहंकार, नकारात्मक ऊर्जा. जेव्हा आपण स्वामींचे नाम घेतो तेव्हा हळूहळू या सगळ्या गोष्टी बाहेर पडायला लागतात. म्हणून सुरुवातीला मन जास्त अस्वस्थ वाटू शकते, पण ती एक शुद्धीची प्रक्रिया असते. जशी औषध घेताना कधीकधी ताप वाढतो, तसंही अस्वस्थता असते. स्वामी फक्त आपले संकट दूर करत नाही,
ते आपल्याला मजबूत देखील बनवतात, कारण जीवनात कधी ना कधी संकट येणारच आहे. म्हणून स्वामी आपल्याला धैर्य, संयम आणि विश्वास शिकवतात. जेव्हा आपण कठीण परिस्थितीतही स्वामींचे नाम सोडत नाही, तेव्हा आपल्या आत एक वेगळी शक्ती निर्माण होते. जर तुम्ही स्वामींची सेवा करत असाल आणि सध्या आयुष्यात त्रास वाढले असतील, तर एक गोष्ट लक्षात ठेवा, कदाचित ती स्वामींची कृपा असू शकते बरं का. कारण स्वामींच्या आपल्या आयुष्यात वाईट कर्म, अडथळे आणि संकटे बीज मुळातून काढून टाकत असतात. म्हणून कधीही नामस्मरण सोडू नका. जेव्हा आयुष्यात अंधार वाढतो तेव्हा समजा प्रकाश जवळ येतो. म्हणून नेहमी एक मंत्र मनात ठेवा, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, आणि फक्त स्वामींचे नाम घेत चला. स्वामी आयुष्यात आल्यावरती एवढा बदल होतो, एवढे चमत्कारिक अनुभव येतात. आता बरेच सेवेकरांना असं वाटतं, आम्ही स्वामी सेवेत आलो म्हणजे लगेच आम्हाला अनुभव आले पाहिजे, लगेच स्वामी असे आमच्या समोर येऊन उभे राहिले पाहिजे. अहो, ज्यांचे भोग 3-4 वर्ष सेवा करूनही सुटत नाही, तिथे तुम्ही एक दिवस सेवा केल्याने तुमचे भोग संपणार आहेत का? असं नाही होत. कारण की स्वामींना तुम्हाला कणखर मजबूत बनवायचं आहे. म्हणजे कुठलीही परिस्थिती आली की माझा सेवेकरी डगमगायला नको, असं स्वामींना वाटतं. म्हणून स्वामी आपल्याला नेहमी एवढं कणखर बनवतात, आयुष्यात एवढे संकट पाठवतात. फक्त स्वामीनाम सोडू नका. श्री स्वामी समर्थ.